माझी मम्मी ना आफ्टर डिलेवरी मला कोणकोणत्या भाज्या करत होती, खाऊ घालत होती. सुकी भाजी तर असायचीच एखादी, पण पातळ हे वरण दररोज मला असायचं खायला. तुम्ही पण खाल्लेत का डिलेवरीनंतर मला कमेंट करून सांगा. तर त्याच वरणाची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. पिवळं वरण जे मला प्रचंड आवडतं, पण दररोज खाण्यामुळे मला ते जरा कंटाळा आल्यासारखं झालं. पण आता बंद केलं आहे, तर आधीमध्ये होतं. तर तीच रेसिपी मी आज करत होते, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर चला करूया पिवळं असं वरण जे की मी खात होते आफ्टर डिलेवरी. तर कढई ठेवून घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकून घेतलं, हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला, छान फोडणी बसू दिली. मोहरी नव्हती माझ्याकडे, तुम्ही टाका नक्की, खूप छान लागते. तडतडलेली मोहरी जेव्हा वरणातली दाताखाली येते तेव्हा भारी लागते. वाटण टाकलं हिरवं, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि खोबऱ्याचं, छान परतून घेतलं. हळद टाकली, मीठ टाकून घेतलं आणि मी बाजूलाच ह्या आधी कढई ठेवण्याच्या अगोदर माझा कुकरचा गॅस बंद केला होता, ज्यात मी शिजवली होती तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. तुरीची डाळ 1 वाटी आणि अर्धी वाटी, छान म्हणजे छोटी लहान वाटी अर्धी मुगाची डाळ. त्यामध्ये 2 मिरच्या उभ्या कट करून टाकलेल्या. तेव्हा मी मिरच्या म्हणजे माझी मम्मी टाकत नव्हती, पण आता टाकतोय आम्ही. मिरच्या टाकल्या मी आणि छान ह्याला 4 शिट्ट्या करून घेतल्या. छान फेटून घेतली ही डाळ आणि आता यामध्ये मी माझ्या पाहिजे त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाकणार आहे. मला मोस्ट ऑफ द वेळा पाणी टाकलेलीच ही वरण आवडतं. छान लागतं वरचं पाणी प्यायला जेव्हा ह्या वरणाला उकळी येते आणि वरती पाणी जे असतं ना ते पाणी प्लेटमध्ये घेऊन गरम गरम प्यायला खूप भारी लागतं, मस्त लागतं हे. वरून कोथिंबीर टाकली आणि खाण्यासाठी रेडी आहे मस्त असं पिवळं वरण. हेच वरण माझी मम्मी मला दररोज करायची आफ्टर डिलिव्हरी आणि मला तेव्हा खूप आवडायचं, मस्त लागतं माझ्या मम्मीच्या हातचं. मी ती लास्टवाली वरणाची रेसिपी इथं टॅग करते, नक्की बघा. कोणती रेसिपी तुम्हाला आवडली, ती वाली की ही वाली, मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याच्यासोबतच मस्त अशा ज्वारीच्या भाकऱ्या केल्या मी आणि म्हणजे फिक्की डाळ खायला आवडत नाही म्हणून मी कोथिंबीरच्या वड्या पण केल्या त्या स्पायसी. त्या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. बाय.